पुढे निघाल. हे बघ छत्रपती शिवाजी. नमस्कार, MHA मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओमकार मुळे, कॅमेरा आहेत साक्षात सावंत. NTA द्वारे घेण्यात आलेल्या नीट UG 2026 परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून देशभरात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. एकीकडे गुणवंत विद्यार्थ्यांचे हे यश साजरी होत असताना मात्र दुसरीकडे सोमवारी अभिजित दिपकेच्या नेतृत्वाखालील कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेट पेपरफुटीच्या नावाखाली दिल्लीतील जंतर मंतर परिसरात मोठा गदारोळ माजवला. या हिंसक आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली, पोलिसांना मारहाण केली आणि सरकारी वाहनांची तोडफोड सुद्धा केली. मुंबईतील दादर परिसरात अर्थात उभाठाच्या बालेकिल्ल्यात झालेल्या CJP समर्थकांच्या रॅलीमध्ये चक्क क्रूर कर्मा औरंग्याचा फोटो आंदोलनकर्त्यांनी झळकावला. एकीकडे 11 लाखांहून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करून भविष्याची दिशा स्पष्ट केली, तर दुसरीकडे न्याय मागण्याच्या बहाण्याने रस्त्यावर उतरून कायदा हातात घेणारे, औरंग्याचे उदात्तीकरण करणारे हे आंदोलक नेमके कोण आहेत, असा स्पष्ट सवाल आता उपस्थित केला जातो. आदिप्रभू श्रीरामाचा, सीतामातेचा अपमान आणि आता औरंग्याचे उदात्तीकरण ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. नीट परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणामुळे आणि आधीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे गेल्या काही महिन्यात लाखो विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण निश्चितच पसरलं होतं. मात्र सर्व अडचणींवर मात करत NTAने घेतलेल्या फेरपरीक्षेनंतर नीट UG 2026चा निकाल हा नुकताच जाहीर झाला व त्यात गुणवंत विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केल्याचं दिसून आलं. पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाचा पांशुल बन्सल यांनी देशात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. अशी माहिती आहे की देशभरातून सुमारे 20 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. यापैकी 11.21 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी वैद्यकीय आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पात्र ठरले. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि तामिळनाडू या राज्यातील विद्यार्थ्यांनी टॉप रँक्समध्ये आपलं वर्चस्व सिद्ध केलं. निकाल जाहीर होताच देशातील विविध भागात आणि राजस्थानच्या कोटासारख्या कोचिंग हबमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. नैराश्याचे ढग बाजूला सारत विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी एकत्र येऊन मोठा जल्लोष साजरा केला. नातेवाईकांनी आणि मित्रांनी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा सुद्धा दिल्या. अनेक कोचिंग सेंटर्स आणि शहरांमध्ये विद्यार्थ्यांनी अक्षरशः ढोल ताशांच्या गजरात नाच सुद्धा केला. मात्र जेव्हा डाव्या विचारसरणी असलेली काही डोकी जेव्हा CJPच्या व्यासपीठावर आली, तेव्हा आंदोलन हे हिंदू द्वेषाच्या आणि भारतविरोधी अजेंडा रेटताना दिसलं. CJPच्या व्यासपीठावर आलेल्या कुणाल कामराने कथित कॉमेडी आणि राजकीय विधानांच्या माध्यमातून हिंदू धर्म, संस्कृती आणि श्रद्धास्थानांवर अक्षरशः चिखलफेक केली. सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं. जर हा लढा केवळ विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी आणि भविष्यासाठी होता, तर मग दादर सारख्या भागात काढलेल्या रॅलीमध्ये या झुरळांना क्रूर कर्मा औरंगजेबाचे फोटो झळकवण्याची गरज का भासली? कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थन करताना औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा हा प्रकार नेमका कोणता हेतू साध्य करण्यासाठी होता? आंदोलनाच्या आडून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे हा केवळ योगायोग नसून सामाजिक शांतता बिघडवण्याचा कट होता का, असं वाटणं स्वाभाविक आहे. ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांनी जो लढा तिकडे उभारलेला आहे, त्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईमध्ये मी उद्या आंदोलन करतोय. तुम्हाला सुद्धा शक्य असेल, उद्या तुम्ही सुद्धा आंदोलन करा. जिथे जिथे तुम्हाला जे जे करता येणे शक्य आहे शांततापूर्ण मार्गाने ते करा. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारला जाब विचारण्याच्या निमित्ताने उभाठाने दादरच्या शिवाजी पार्कात एक सभा बोलवली होती. त्याचबरोबर मुंबईतून दिल्लीतील जंतर मंतर येथे होत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी अनेक CJP समर्थक आणि कार्यकर्त्यांना उभाठाने संघटित होण्याचं आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वतः केलं होतं. त्यानुसार सोमवार दिनांक 20 जुलै रोजी दादरच्या विविध परिसरातून मोर्चे सुद्धा निघाले. यापैकी एका मोर्चादरम्यान एका हिंदू युवकास CJPच्या रॅलीमध्ये क्रूर कर्मा औरंगजेबाचा फोटो झळकावल्याचं दिसलं. त्याने अत्यंत धाडस दाखवत तो फोटो आंदोलकाच्या हातून हिसकावला.
आणि औरंग्याचा फोटो रॅलीमध्ये का वापरला जातोय याबाबत जाब विचारला, परंतु आंदोलक त्या हिंदू युवकाच्याच अंगावर धावून जाताना दिसले. ज्या दादर आणि शिवाजी पार्कच्या भूमीतून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी प्रखर हिंदुत्वाची आणि मराठी अस्मितेची वज्रमूठ बांधली, त्याच दादरमध्ये क्रूर कर्मा औरंगजेबाचे फोटो उघडपणे झळकवले जाणे हा मूळ शिवसैनिकांच्या आणि तमाम शिवभक्तांच्या भावनांवर थेट प्रहार आहे. दादर सारख्या ऐतिहासिक ठिकाणी घडलेला हा प्रकार म्हणजे आंदोलनाचा बुरखा पांघरून केलेला वैचारिक आणि धार्मिक जिहादच म्हणावा. उभाटाच्या आवाहनानंतर जमा झालेल्या गर्दीत जर असे घटक उघडपणे वावरत असतील तर पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला आपल्या भविष्यातील वाटचालीवर आणि मित्रपक्षांच्या प्रभावावर गंभीरपणे आत्मपरीक्षण करण्याची आज गरज आहे. यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.